तर पटेल आणि तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांच्यासोबत प्रवास करणं टाळलं अशी माहिती सूत्रांकडून मिळते। आसामहून परतताना तटकरे आणि पटेल यांनी एकत्र प्रवास केला, मात्र या दोन्ही नेत्यांनी सुनेत्रा पवार यांच्यासोबत प्रवास करणं टाळल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। आसाम दौऱ्यानंतरच रात्री तटकरेंकडून शरद पवार यांची भेट घेण्यात आली आहे। साहेब काल उपलब्ध आहेत, आज उपलब्ध आहेत असं ज्या वेळेला निरोप आला त्यावेळेला काल त्यांना भेटायला गेलो। साहेब गेली 6 दशकं देशाच्या राजकारणामध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत। आम्ही साहेबांच्या नेतृत्वाखाली दीर्घकाळ त्या ठिकाणी काम केलं, त्यामुळे तब्येतीची विचारपूस करणं, सदिच्छा भेट देणं ही संस्कृती आहे। तेवढंच कारण त्याच्या पाठीमागे होतं, कुठलंही राजकीय कारण त्या भेटीच्या पाठीमागचं नाही। मला असं वाटतं की ज्या पद्धतीने आता चर्चा ह्या रंगतायत किंवा रंगवल्या जात आहेत, याला काही एक प्रकारचा अर्थ नाही। काल पवार साहेबांची भेट घेण्याकरता तटकरे साहेब हे गेल्या 15 दिवसापासून प्रयत्नात होते आणि काल योगायोग सुनेत्रा वहिनी आणि ते गुवाहाटीला जाऊन शपथ ग्रहण सोहळ्याला जाऊन आले। येताना त्यांची चर्चा झाली आणि त्याच्यानंतर मग ते पवार साहेबांच्या तब्येतीची विचारपूस करायला गेले। पवार साहेब हे देशाचे नेते आहेत आणि देशाच्या नेत्याची आत्ताच रुग्णालयातून जर का सुट्टी झाली असेल किंवा डिस्चार्ज झाला असेल तर त्या नेत्यासारखी विचारपूस करण्याची जबाबदारी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांची आहे। मला वाटतं की शरद पवार साहेबांच्या आणि तटकरेंच्या भेटीबद्दल राजकीय वावड्या उठवणे चुकीचं आहे, कारण तटकरेजी यांनी त्यांच्या परिवाराने आयुष्यभर शरद पवार साहेबांसोबत त्यांच्या राजकीय, सामाजिक आणि सर्वच पारिवारिक विषयावर त्यांचा संबंध राहिलेला आहे आणि त्यामुळं कधी आपल्या भावनेतनं, कधी आपल्या एखाद्या वेळी चर्चा करावीशी वाटतं की आपले जे स्नेही असतात, मी साहेबाकडे जाऊन आलो, याचा अर्थ काही राजकीय विषय नसतात। मला वाटतं त्याच्यात काही राजकीय संदर्भ घेण्याची गरज नाही।